विठ्ठलांच्या एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या आयोजित समप्राप्त कीर्तनाकरिता कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला गाऊन दाखवलेला सेवेकरिता सादर केलेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त भगवान पंढराय पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ लाडके जवळचे निस्सीम उपासक मानले जाणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या निकटवर्तीय नामदेव महाराजांचं दास्यत्व ज्यांच्या वाट्याला आलं अशा महान संतवती संत इको कमी करा अशा महान संतवती संत संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांच्या या अभंग संहितेतील यांच्या या अभंग गाथेतील छोटासा हा 4 चरणाचा अभंग असून जवळजवळ बसलेल्या 90% लोकांचा तोंडपाठ असलेला. मी कीर्तनाकरता अभंग घेतला तरी अर्ध्या लाडक्या बहिणी अभंग माझ्या बरोबर म्हणत होत्या बघा. म्हणजे एवढा परिचयाचा अभंग आहे. तुम्ही सोडा हे लहान लेकरू सुद्धा कोणीतरी यातला आता हा अभंग म्हणत होत. एवढा परिचयाचा म्हणजे 90% लोकांचा तोंडपाठ आहे आणि उर्वरित राहिलेल्या ज्यांचा तोंडपाठ नाही कमीत कमी त्यांचा कानपाठ कानावरून तरी गेलेला आहे. आणि ज्यांचा तोंडपाठ नाही कानपाठ नाही मग त्यांचा आणि ह्या पार्टीचा काही संबंध नाही असंच म्हणावं लागेल बघा. एवढा बहुचर्चित एवढा बहुश्रुत अभंग आहे. असा गोड अभंग माय जनाबाईचा कीर्तनाकरता निवडलेला आहे. अल्पशा वेळेमध्ये अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी आजचं हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे. तुम्ही सगळी मंडळी या भव्य मंडपात कुठल्या कारणाने आलेला आहात. आजच्या या हरिकीर्तनाकरता एकत्रित येण्याचं जमण्याचं निमित्त काय आहे ते निमित्त बसलेल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. पण तरी सुद्धा कीर्तनाच्या अगोदर वक्ता या नात्यानं मला कीर्तनाचा परिहार देणं अगत्य महत्वाचं आहे. आणि तो परिहार म्हणजे असा आपल्या परमपावन परमपवित्र श्री क्षेत्र विदर्भाच्याही टोकाला वसलेलं खानदेशाच्याही टोकाला वसलेलं काय तुमच्या गावाचं भाग्य असेल. जेवढं तुमच्या गावाला गजानन महाराजांनी पदरात घेतलं तेवढंच मुक्ताईनं पदरात घेतलं बघा. काय नशिबान गाव आहे तुमचं. बाकीच्या काय की नाही छान दिवस झालं बसेल आम्ही आता टाळ्या सगळ्यांना वाजवा राहू. काय तुमच्या गावावर मुक्ताबाईची कृपा आहे गजानन महाराजांची कृपा आहे. बरोबर तुमच्या गावच्या पूर्वजांनी काहीतरी तुमच्या गावावर संप्रदायाचं लोन करून ठेवलं म्हणून गावाचं नाव लोणवाडी पडलं असेल काय का समाजात तर्क आहे बघा. काहीतरी विशेष तुमच्या गावावर लोन आहे देवाचं परमात्म्याचं. असं लोणवाडी पवित्र गाव महाराज या पवित्र गावामध्ये गेल्या अनंत वर्षाची अनेक वर्षाची संप्रदायाची ही परंपरा भगवत भक्तीची हरिकथेची श्रीराम कथेची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा याही वर्षी संपन्न होत असताना याही वर्षी सप्ताहाची परंपरा शोभत असताना या वर्षी सप्ताहाचं सगळं आयोजन नियोजन झालं. आणि आयोजन नियोजन होत असताना आज सप्ताहाचा हा पहिला दिवस सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या भजनी मंडळाच्या वतीने आणि आपणा सगळ्यांच्या संपर्कातून आशीर्वादाने आदरणीय आमचे श्रद्धेय मंगेश महाराज यांच्या दूरध्वनीद्वारे हा संपर्क ही सेवा माझ्या वाट्याला आली. आणि तुम्हा सगळ्या मायबापांचं दर्शन घडलं. तुम्हा सगळ्या मायबापांचा दर्शनाचा योग सुयोग खऱ्या अर्थानं जुळून आला. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावे दंडवत करतो. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. सगळी पुरुष मंडळी कीर्तनाकरता आहे. त्या सगळ्या पुरुष मंडळीचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या माय मौल्या कीर्तनाकरता आलेले आहेत तुमचे धन्यवाद. गोड अशी उत्तम साऊंड सर्व्हिस आहे दादा तुमचे सुद्धा विशेष धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आज कीर्तनाकरता असं गोड वातावरण आहे महाराज अशी गाणारी वाजवणारी आहे की ही जी माणसं कीर्तनाला असली अशी मंडळी कीर्तनाला असली 400 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलेलो असलो तरी यांच्याकडे पाहिलो अर्धा शिनबाग निघून जातो महाराज. उभा महाराष्ट्र यांची वाट पाहतो. आता जर महाराष्ट्रात एखाद्या गावानं ठरवलं आम्हाला मोठा सप्ताह करायचा आहे त्या सप्ताह करता गायक पाहिजे कोण मोठे गायक टाकायचे तर कोण मोठे वादक टाकायचे त्या गावाला सप्ताह करता येणार नाही. का करता येणार नाही कारण मोठे लोक आता लोणवाडीत आले बघा. हे 3 मोठी माणसं रत्न आज तुम्ही लोणवाडीत धरून आणली महाराज यांची उभा महाराष्ट्र वाट पाहतो. तुम्ही युट्यूबला मोबाईलला सर्च करा कृष्णा महाराज भोसले मृदंग पखवाज क्षेत्रातलं असं नाव टाका महाराज. असा गाव नाही का असं ज्याला कृष्णा महाराजचं वाजवणं माहिती नाही महाराज. काही मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहे. अत्यंत गोड महाराज. मला सांगायला अभिमान वाटतो मी माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात आपलं ते चुकलं सॉरी म्हणजे होतं ते कधी कधी दादा ऐक लक्ष द्या. मी माझ्या 17-18 वर्ष झाली मला कीर्तन करायला. 17-18 वर्षापासून खूप मृदुंगाचार्य मी पाहिले पण कसले वातावरण असो महाराज वातावरण पाहून दिरंगाई कुचराई न करता आपली सर्वस्व पणाला लावून मृदंगाची सेवा देणारा वादक म्हणजे कृष्णा महाराज भोसले महाराज. अहो कसंही वातावरण असो आपल्या ताकदीनिशी पुरच करणार महाराज. आमचे कृष्णा दादा गोड धन्यवाद त्यांनाही देतो. विनेकरी महाराज आहेत सोबदार तले गोडे बघा एवढं गोड नाचा त्या राहू तुम्ही
कसं कुठं शिकले एवढा बारीक डान्स राम जाणे बघा. आणि कीर्तनात नाचतात हे महत्वाचं आहे महाराज. चोपदारांची सुद्धा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. गोड आहे. सहसा तरुण पोरं चोपदार व्हायला लाजतात, पण तुम्ही तो पायंडा खोडून काढला महाराज. अत्यंत गोड महाराज. दत्त चोपदारी करीतच हे. चोपदाराचा अधिकार काही सामान्य नाही. भगवान दत्तात्रय प्रभूने ज्यांचे कपडे वेश धारण करावा असे चोपदार आहे महाराज. तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी महाराज तुम्हालाही धन्यवाद. गायनाच्या साथी करता गोड व्यक्तिमत्व, उभ्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं लाडका आवाज आदरणीय आमचे सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. सागर महाराजांचा पाठीमाग कार्यक्रमाला जाता असताना एक अपघात झाला. सोपं नाही राहिलं महाराज. गुन्हेजनाचं फिरणं चालणं तुम्ही पाठीमाग पाहिलं असेल. 2 रत्न महाराज एका गाडीने जबरदस्त धडक देऊन जागेवर गेले महाराज. सोपं नसं. लोकांना काय लागत, कुठं आले या लवकर चालू करायचं आता या पटकन. तुम्हाला काय माहिती आम्ही कसं येतो तिकडून. एवढं सोपं नसतं. त्यांचाही अपघात झालेला आहे महाराज. बरेच लोक म्हणतात सागर महाराज टाळका वाजवत नाही. एका हातानं त्यांना सेन्स गेला होता पूर्ण, पण ते हळूहळू आता जागेवर पूर्वपदावर यायला लागलं. ही माऊलीची कृपा आहे महाराज. काय आवाज आहे महाराजांचा. त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सुरुवातीला जे रामकृष्ण हरी म्हणले असे राम महाराज बघा, त्यांना त्यांचं नाव घ्यायला लय आवडतं बघा, म्हणून ते रामकृष्ण हरी. मंगेश महाराजाला जेवता जेवताच मी म्हटलं रामदादा, त्यांचे धन्यवाद. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ जुनी जाणती बुजुर्ग भजनी मंडळ आहे. तुम्हा सर्वांच्या पायाला चरणाला स्पर्श करतो. आणि आज माझ्या समोर कीर्तनाकरता 2 विशेष माणसं बसलेली आहेत, ज्यांच्या मुखातनं श्रीराम कथा आपण श्रवण करत आहात. ते महाराष्ट्रातील एक दर्जेदार तयार व्यक्तिमत्व. आजच ज्यांची डायरी फुले. उभा महाराष्ट्र ज्यांच्या कथेची वाट पाहतो. आणि मन मिळव स्वभावाचं रामकथा कुणी सांगू नये महाराज. आधी रामासारखं जगता यावं, आधी रामासारखं मितभाषी वागता यावं, आधी रामासारखं संयमी राहता यावं, त्यानंच रामकथा सांगावी. नाही तर मग रामायण सांगू राहिलं आणि गुळ फेकू राहिलं लोकायला, त्यांना रामायण करूच नाही महाराज. एवढं शांत संयमी मितभाषी रामायण सांगण्याकरता या रत्न गुरुवर्य आईसाहेब मुक्ताबाईंनी संप्रदायाच्या पदरात टाकला असे हो महाराज. हे समोर आहे म्हणून सांगत नाही मी, पण अत्यंत भावदर्शी व्यक्तिमत्व श्री मंगेश महाराज आहे. महाराजांचे धन्यवाद. तसेच या भागातलं संप्रदायाची सेवा वाढवणारं एक संप्रदाय निष्ठ असणारं व्यक्तिमत्व, वारकऱ्याच्या नियमाला जराही गालबोट न लागू देता हयातभर संप्रदाय जोपासलेलं व्यक्तिमत्व परमपूजनीय पंढरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्याही चरणाला स्पर्श करतो. सर्वांच्या चरणी साष्टांग वाह्य दंडवत करतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमच्या परिसरातले पौरोहित्य करणारे आमचे पांडुरंग दीक्षित गुरुजी आहे, आदरणीय आमचे बंडू तात्या आहे, तसेच आदरणीय आमचे अण्णा आहे. या सगळ्या मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो. तसेच गोड कार्यक्रमाचं सुंदर असे चित्रीकरण करणारे असे हे येऊ राहिले ना त्याच्यात गोड कार्यक्रमाचं सुंदर चित्रीकरण करणारे आपल्या परिसरातील आपल्या भागातील महाराष्ट्रातील नावाजलेलं ज्यांचं नाव नादब्रह्म पूर्ण कीर्तनाचा सगळी शूटिंग करण्याचं ते काम या ठिकाणी करत आहे. अवश्य हा सप्ताह तुम्हाला 4 वर्षानं 10 वर्षानं 25 वर्षानं म्हातारपणी पाहता येईल. ते पाहायचं असेल तर तुम्हाला नादब्रह्म या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनचं बटन दाबावं लागेल आणि या चॅनलचे सभासद व्हावं लागेल. तेव्हा तुम्हाला कीर्तन पाहता येईल. त्यांच्या चॅनलचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाकडे निघतो. टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल निघालो आपण कीर्तनाकडं. अत्यंत बारकाईने कीर्तन श्रवण करा. शांत, एकदम शांत वातावरण असू द्या. सुई पडली तरी आवाज आला पाहिजे अशा शांततेत कीर्तन करायचं आहे. गोड अभंग कीर्तनाकरता घेतला आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आज जगाच्या बापाला देवाला या मंडपात बोलवायचं. आज त्याच्या नावाचा काहीतरी उल्लेख करायचा म्हणून हा विशेष अभंग मी कीर्तनाकरता घेतला. नुकतीच काल निवृत्तीनाथ महाराजांची वारी संपन्न झाली. आईसाहेब मुक्ताईकडे आलो. विठ्ठाईचा दावा या सगळ्या संत मंडळीने केला म्हणून हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. असा गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जनाबाई आवाज येतात, ए विठाई अगं आई तू ये, अगं विठाई तू ये, माझी पंढरीची माय तू ये, येताना एकटी येऊ नको. म्हणे मग भीमा आणि चंद्रभागा ज्या तुझ्या चरणीच्या गंगा आहेत इतुक्या सहित त्वाबा यावे, यांना तू घेऊन ये. कसा करता ये? काही नाही गा आई, मी माझे हरपलो ठाई जी तिच्या तेथे, मी माझी ओळख विसरावी, मी माझं सर्वस्व विसरावं आणि मी आहे विसरून मी तुझ्या रंगात प्राप्त व्हावं याचा करता तू ये, असा आग्रह माय जनाबाई आज विठाईकडे धरतात. विठ्ठल निघालो आपण कीर्तनाकडे. मायबाप एका महिला संताचा अभंग कीर्तनाकरता निवडलेला आहे. बोल नका पोराव. एका महिला संताचा अभंग कीर्तनाकरता निवडलेला आहे. एक गंमत सांगू तुम्हाला. प्रत्येकाच्या डोक्यात एवढंच आहे की महिला पुढे आल्या पाहिजे. आतापर्यंत कित्येक सरकारं आली आणि गेली, त्या सगळ्यांनी घोषणा दिल्या काय, लेक वाचवा, मुलगी वाचवा, महिला सशक्तीकरण झालं पाहिजे. महिलांना पुढे आणण्याकरता कित्येक लोकांनी प्रयत्न केले महाराज. अहो सोडा मुद्दा, माझ्याकडे लक्ष द्या.
ही जी लाडकी बहीण सरकारनं काढली, कशा करता काढली हो? महिलांना अधिकार मिळावे याचा करता. तेव्हापासून तर आतापर्यंत जेवढं काही झालं तेवढं महिलांकरता झालं. पण एक गर्वाने गोष्ट सांगतो, जेवढा अधिकार वारकरी संप्रदायाने महिलांना दिला तेवढा अधिकार जगात कुठंच मिळाला नाही. उदाहरण देतो तुम्हाला. वारकरी संप्रदायाचा पाया कुणी रचला? बोला बोला. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबरायांनी पाया रचला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. एवढी सगळी करता करता इमारत तुका झालासे कळस, कळसापर्यंत इमारत आली. आता कळस झाल्यावर बांधकाम चालत नाही. जो बांधितो तू इंजिनियर नाही. कळसावकड बांधकाम पाहिले तुम्ही? नाही भाऊ, कळस झालं मग एक मजला बांधला वर झालं नाही. कळस झाल्यावर बांधकाम नसतं, पण कळस झाल्यावर तुकोबाराय थांबले नाही. मग कळसाच्या वर एका महिलेला जागा मिळावी म्हणून कळसाच्या वर एक महिला शोभून दिसली. नाव त्यांचं संत श्रेष्ठ बहिणाबाई. बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओ बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ध्वजा, निरूपण केले ध्वजा, निरूपण केले ध्वजा, बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझा, बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले, बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले बोला, बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले क्या बात आहे. बहिणाबाई ध्वजावर राहिल्या आणि ध्वजाचा अधिकार बहिणाबाईला प्राप्त झाला. एवढा स्त्रियांचा सन्मान केला. अजून सांगू तुम्हाला मंडळी, पंढरपुरात नामदेव महाराज कीर्तनाला उभे. नामदेव रायाचं कीर्तन. आणि आता आमच्यासारख्या महाराजाचं कीर्तन ऐकायला तुम्ही एवढी गर्दी करून बसतात. नामदेव महाराजाच्या कीर्तनाला एवढी दाटी महाराज. जुन्या काळी कीर्तनाला माणसं कसे बसावे याचं शास्त्र होत. कसे? त्याचे 4 वेद, 6 शास्त्र, स्मृतिग्रंथ, 18 पुराण, सगळं वाङ्मय ज्याच्या पाठ आहे ती सगळी धर्मसभा पुढं. त्याच्या पाठीमाग 4 वेदी, त्याच्या पाठीमाग त्रिवेदी, त्याच्या पाठीमाग पुराणावाले, त्याच्या पाठीमाग शास्त्रावाले, त्याच्या पाठीमाग संस्कृत ज्याचा तयार येतो, त्याच्या पाठीमाग मराठी ज्याचा तयार येतो, त्याच्या पाठीमाग ओव्या ज्याच्या तयार येतो, रुचा ज्याच्या तयार येतो. आणि मग सगळ्याच्या तिकडे लांब पटांगणात बिड्या फुकणारे, गांजा वाढणारे लांब तिकडे मागं बसेल बघा. अशी सगळी सभा कीर्तनाला बसलेली. तेथे असे देव उभा, भगवान पांडुरंग कीर्तनात उभा. आणि सगळं नामदेव महाराजाचा अभंग घेऊन झालं तर सगळं वातावरण शांत व्हायचं. आता चाल कोणी म्हणायची, कीर्तनाची चाल कोण गाईल, ही चाल कोणी म्हणावी म्हणून सगळे लोक भीटी भीटी याच्या त्याच्या तोंडाकडे पाहायचे. आणि पाठीमाग टाळ घेऊन उभी राहिलेली एक बाई, सगळे लोक शांत असणारा पाठीमागून ती बाई बोलायची, म्हणा जणी म्हणे ज्ञान देवा बोला जणी म्हणे ज्ञान देवा बोला जणी म्हणे ज्ञान देवा बोला जणी म्हणे ज्ञान देवा. असं युद्धजन्य पातळीवर चालले पाहिजे. चालली सुद्धा ऐकायचं खड्या आवाज येणी म्हणे काय म्हणे जेणी काहीच म्हणू का बस. थोडं वजनात चाललं की वैभव चाललं की बरं वाटतं बघा. काय महाराज काय चालली बघा. ऐका, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कोपऱ्यातून ती बाई म्हणायची, म्हणा आळंदीकर चाल म्हणा, म्हणा अभंग. आणि मग ज्ञानोबराने अभंग गायचा. अभंग बोलता रंग या कीर्तनी असा रंग भरायचा. ज्ञानोबराचा अभंग होता महाराष्ट्र. जनाबाईनं चाल सांगावी एवढा अधिकार एका महिलेचा आहे. हे बी नाही कळलं, अजून सोपं सांगतो तुम्हाला किती अधिकार होता एका महिलेचा. मंडळी, उभ्या महाराष्ट्राला माहिती का देव जनाबाईला
दळू लागायचे. हे तुम्ही ऐकता ऐकताच इथपर्यंत आले तो भाग वेगळा. सगळ्या लोकांना माहिती देव जनाबाईला दळू लागायचे. भगवान परमात्मा नुसतं दळूच लागत होते याच्यावर नाही. सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलं का जगाचा बाप पहिला जनाबाईच्या दारात यायचा. जनाबाईला असं पुढं बसवायचे. आता ते राहिले नाही. जुन्या काळी तुम्ही बघा या ज्या म्हाताऱ्या बाय सकाळी दिवस उगला का यांना तेवढंच काम होतं. काय घरातले लहान आले पोरं ऊन पडलं का आपल्या पुढे घेऊन बसायचे. हरिपाठ वाचायला नाही नाही तेवढंच काम होतं. मग भगवान परमात्म्यानं जनाबाईला आपल्या समोर घ्यायचं. जनाबाईनं डोकं खाजवायला लागली. जनी डोईने गांजली आणि विठाबाई दहावीने नेली. भगवान परमात्म्यानं विटेवरून यायचं आणि मग जनाबाईचे केस मोकळे करायचे. केस मोकळे केल्यानंतर केसामध्ये जे मोठाले प्राणी असतात काय म्हणतात पोरव त्याला? वा वा नाही वा 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 तुमच्याकडे जुवा म्हणत असेल. भगवान परमात्म्याने केस मोकळे करायचे. मोठे मोठे प्राणी बाहेर काढायला ते एक हत्यार असते. काय म्हणतात त्याला? लिखा पुढे राहिले अजून. फणी. फणी. देवानं फणीनं ते मोठे मोठे बाहेर काढायचे. त्या त्या बारीकल्या वनपेक्षा अजून लहान असतात. काय म्हणतात त्याला? सांगा सांगा. मी काही PhD केली नाही का? खत्तू. तुमच्याकडे खत्तू म्हणतात त्याला, आमच्याकडे लिखा म्हणतात. लिखा खत्तू लिखा. आणि मग त्या लिखायपेक्षा खत्तूपेक्षा अजूनही काही बारकाले असतात. हा तेच 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 काय पल्ली बल्ली बल्ले बल्ले तर बल्ले. भगवान परमात्म्यानं ते मोठ्याले काढायचे. त्याच्यापेक्षा त्याही काढायचा. ते लहानेले बल्ले का ओल्ले काय म्हणतात तुमच्याकडे ते हातात घ्यायचे. लक्ष द्या. देव देव ज्याची अपेक्षा जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी करतात. उभा जन्म हिमालयात लोकांनी घालवला. त्यांच्या दारात ज्यानं पाय लावला नाही तो जनाबाईच्या दारात हातात ते बारकाले उवाची पिल्ल घेतो. आणि भगवान परमात्मा कसं करतो लक्ष द्या. असं असं काढतो मस्तपैकी. एकांना खबर ते घेतो, दुसरं नख घेतो आणि देव ते हातात घेऊन आणि असं अजून एकदा करून दाखव तुम्हाला. वन्स मोर ऐका परत करून दाखव. भगवान परमात्मा ते असं हातात घेतो. हातात घेतल्यानंतर मस्तपैकी बोटावर घेतो आणि बोटावर घेऊन भगवान परमात्मा ते ठेवत्या का रोजानं आम्हाला दोघायला? हा आहे का माणसं कामाला तुम्ही? नाही तर आम्हाला दोघायला घेतो. ऐका ऐका विनोदाचा भाग वजा करा. मायबाप भगवान परमात्म्याची अपेक्षा करता करता जन्म निघून गेले. पण देवाने त्या जनाबाईचे केस मोकळे करावे आणि त्या केसातल्या उवा माराव्या एवढा अधिकार जनाबाईचा. हे बी नाही कळलं. अगदी एका मिनिटात सांगतो पुढे चालतो. संत कवी महिपती महाराजांनी एवढं गोड वर्णन केलंय महाराज. जनाबाईला दळण दळू लागता लागता उशीर झाला. भगवान परमात्मा म्हटले मी विश्रांती घेतो. म्हणून देवानं अंगातले दागिने काढले आणि भगवान परमात्मा झोपला. जनाबाईचं कांबळ फाटलेलं 2-4 ठिकाणी अंगावर घेतलं आणि देव झोपले. पण पहाटे जाग आली. आणि जाग आल्याबरोबर घंटा गजर गरजीनला हरी चौघडा सुरू झाला. कसा करता? काकड आरती करता. सगळी मंडळी मंदिरात आली आणि मंदिरात येऊन भगवान परमात्म्यानं तो घंट्याचा नाद ऐकला. अरे बापरे काकडा सुरू झाला. अहो जे गायगाय देव उठला. पण देवानं गळ्यात दागिने घालायचं विसरला आणि ते जनाबाईचं फाटलेलं कांबळं अंगावर घेऊन देव विटेवर जाऊन उभे राहिले. ब्राह्मण लोकांनी दरवाजा उघडला. पुढं पाहतो अरे देवाच्या अंगावर तो दागिने नाही. बामणाचं लक्ष त्याच्यावरच राहतं. तो भाग वेगळा म्हणजे त्या पूजा करणाऱ्यांचं. देवाच्या अंगात दागिने नाही. कुठं गेले असेल दागिने? कुठं गेले असेल दागिने? तेवढ्यात एक जण म्हणला हो दागिने चोरी गेले. दागिने चोरी गेले. कोणी चोरी केली? कोणी चोरी केली? कुठं गेले दागिने? कुठं गेले दागिने? एक म्हटला थांबा देव कुठंतरी बाहेरच गेला असेल. कुणीतरी चोरीच केला असेल. तेवढ्यात नामदेव महाराजांनी त्या अंगावरच ओळखलं. अरे हे तर आपल्या घरचं दिसतं. नामदेव महाराजांनी जनाबाईला विचारलं जने देव घरी आलता का रात्री? म्हणे हो. हे कांबळं आपलाच आहे ना म्हणे. आणि ती बोलणं एका शेजारच्या माणसानं ऐकलं आणि तो म्हणला बस हिनं चोरी केली. हीच चोरी. चला हिच्या घरी. जनाबाईच्या घरी आले. घरी आल्याबरोबर झाडाझडती घेतली. दागिने घरी सापडले. घरी सापडल्याबरोबर लोक म्हणले आता हिला जगायचा अधिकार नाही. हिला सुळावर द्या. एक वाक्य सांगू का तुम्हाला लोणवाडीकर? बुवा लोक अडचणीत सापडले. लोकायला मजा पाहिली बरी वाटते बरं. लोक म्हणले पाहिले ना आचरण नाही यांचं धंदे यांचे नाही. ज्याला काही येत नाही ती बोलून घेतो राव आमच्या. 2-4 लोक म्हणले नाही नाही हिला जगायचा अधिकार नाही. हिला सुळावर द्या. अहो जनाबाईची दिंड काढण्यात आली. हातापायात साखळदंड रोवले. गावातून दिंड काढण्यात आली. आता जनाबाईला सुळावर द्यायचं. आता जनाबाईला सुळावर द्यायचं. आणि सगळ्या शास्त्रामध्ये एक गोष्ट लिहिलेली काय ज्याला मारायचंय
त्याला विचारलं जातं तुझी एखादी शेवटची इच्छा काही आहे का. तुम्ही बघा, फासावर एखाद्याला चढवायचं असलं तर जो फासावर देतो तो विचारतो त्याला तुझी काही एखादी शेवटची इच्छा. म्हणजे मी काही फाशी द्यायला कामाला नव्हतो जेलमध्ये, मी सांगतो फक्त तुम्हाला, ऐक. तुझी काही एखादी शेवटची इच्छा. जनाबाईला विचारलं काही शेवटची इच्छा आहे का तुझी. जनाबाई म्हटले हो एक इच्छा आहे. म्हण काय. एकदा त्याच्या दारात घ्या, फक्त त्याच्या पुढे उभं करा, पाव द्या मला एकदा त्याच्या समोर उभं करा फक्त एकदा. आणि जनाबाईला समोर देवाच्या पुढे आणलं आणि लांब अंतरावरून आवाज दिला जनाबाईनं, ए काळ्या. जनाबाईनच म्हणू जावं ते, आपण म्हणलं तो तोंड तिरप होईल आपलं. लांबून ए काळ्या, मला सुळावर द्यायला निघाला, तू पटत का तुला. अशा मनसोक्त शिव्या दिल्या सागर महाराज, मनाला येईल त्या शिव्या दिल्या. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या आली. तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे, तुझी रांडरंडकी झाली. देवा वाटोळ हो तुझं, तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासीजनी. मनसोक्त शिव्या दिल्या आणि देवानं सुद्धा गप गुमान खाली मारून घालून ऐकून घेतलं. एक गंमत आहे मंडळी लोणवाडीकर. काय गंमत आहे. सगळं भेटावा, सगळ्याची गाठ व्हावा, पण आपले कारनामे ज्याला माहिती आहे असा माणूस कधीच भेटू नये. भगवान परमात्म्याला पक्क माहिती होत, मी जर हिच्या पुढं तोंड उघडाय गेलो तिच्या का माझा 7 बाराची. मी काय काय केलं हिला सगळं माहिती. पाठीमांगा एकदा जनाबाई बोलून गेली, तू काय केलं देवा. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा एवढ्या जोरात काय वाजवलं. कानठेड्या बसेल महाराज, थोड्या जोरात वाजवायच्या टाळ्या. काय गायलं महाराज, ही वाघ आहे संप्रदायाची. क्या बात आहे महाराज. जनाबाईकडे सगळा देवाचा सातबार आहे. वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी, कपटी या सिद्धी दिली महानिधी, चाळकाशी त्रैलोक्य भावे बंदी, सेवकाच्या टिम्म टिम्म न मिळे चिंधी. सगळं माहितीये. मग भगवान परमात्मा गप बसले. खरंय मंडळी, माणूस मोठं झाल्यावर माणसाला सगळं भेटावं, पण बालपणीचा मित्र कधीच भेटू नये. तुम्ही पहा, एखादा पुढारी जर मोठा झाला आणि चौकात तो भाषण करायला लागला, मंडळी आपल्याला गावचा विकास करायचा, गावाला रस्ते आणायचे, गावाला मस्तपैकी चकचकाट सौर ऊर्जेचे दिवे लावायचे, गावाला डिजिटल गाव करायचा आहे, गावाला सौर ऊर्जा आणायची, अशा घोषणा देतो. त्याचा एक मित्र बसला राहतो, तो म्हणतोय बस खाली, बस गपची. तो म्हणतो का बरं. अरे तू लहान असताना बिगर याचा पाहिले मी तुला, तू कसा होता. लोकांच्या काही चोरून आणायचं, तू मुटरी चोर फ्युज चोर, तू काय सांगू राहिला, बस खाली. अहो गप बसावं लागतं त्याला. भगवान परमात्म्याला गप बसावं लागलं का. जनाबाईला सगळं माहिती होतं आणि भगवान परमात्मा गप बसले. जनाबाईला पुढे आणलं, चंद्रभागाच्या
त्या तीरावर असा सूळ रवला होता. माय जनाबाईला सुळावर आणलं, आता जनाबाईला सुळावर देणार म्हणून जनाबाई सुळापुढे उभं राहिल्या. आणि ऐका मायबाप, भर दृष्टीनं नुसतं जनाबाईने त्या सुळाकडे पाहिलं, चमत्कार झाला. त्या सुळाचे झाले पाणी, म्हणे याचे जनी म्हणे नामयाचे जनी म्हणे नामयाचे झाले पाणी म्हणे नामयाचे जनी म्हणे नामयाचे जनी म्हणे नामयाचे जनी. आता शुळाचे झाले पाणी म्हणे नामयाचे जनी म्हणे झाले पाणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी. रोलेला सूळ पाणी झालं महाराज. एवढा अधिकार त्या जनाबाईचा. त्या जनाबाई आजच्या अभंगात देवाला बोलवतात. ए ग विठाबाई, अगं आई तू ये लोणवाडी कर. आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा. काय वाक्य? जन्माला आले ना, माणसासारखा माणसाचा देव मिळाला ना, लाख काम मांग टाका आणि पहिला देव करा. का देव करा? त्याच्याशिवाय खरं नाही हो. त्याच्याशिवाय जन्माचा येण्याचा खरा लाभच नाही. त्याच्याशिवाय जन्माची सार्थकताच नाही. विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली तुका म्हणे जन्म आनंद जात ग विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक विठ्ठलाची एक तुका म्हणे जन्म आनंद जात ग विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली. त्याच्याशिवाय सार्थकता नाही. विठ्ठलाची एक देखल्या म्हणून देव करा. एक वाक्य सांगू तुम्हाला, थोडा आगाऊपणा करतो पण सांगतो. ज्येष्ठ माणसं पुढे बसली. देव करत असताना तुम्हाला तुमचा बाप जरी आडवा आला तरी लांब करा. बाप आडवा आला ऐकू नका. अजून सांगू, देव करत असताना तुम्हाला तुमची माय जन्मदाती आई जरी आडवी आली तिचं ऐकू नका. अहो याच्या पुढे ऐका, आई बाप सोडा. देव करत असताना तुम्हाला तुमचे श्री गुरु जरी आडवे आले, गुरु जरी असेल तरी त्याचं ऐकू नका. इतिहास साक्षीला आहे मायबाप. ज्या बापानं देवकार्यात अडफटा आणला, ज्या आईने देवकार्यात अडफटा आणला, ज्या भावाने देवकार्यात अडफटा आणला, त्यांची व्हॅल्यू शून्य झाली. शून्य. कोण कोण? प्रल्हादे जनक राजमाता भरते केले भरते केले राजमाताने दो भरते केले भरते केले राजमाताने दो भरते केले भरते केले राजमाताने दो भरते केले भरते केले. राजमाताने डुबत गेले राजमाताने डुबत गेले. प्रल्हादे जनक, प्रल्हादाला बाप आडवा आला, लांब केला. विभीषण बंधू, विभीषणाला भाऊ आडवा आला होता, जाऊ नको त्याच्याकडे, ऐकू नको, काय राहील तुझं. विभीषणाला महाराज सांगतीलच ते. रावण नावाचा भाऊ आडवा आला, अहो तोही संपला. राज्यमाता निंदू भरती केली. भरताला कैकेयी नावाची आई आडवी आली. राहिली का कैकेयी? आहे तुमच्या गावात कधीचं नाव कैकेयी? आहे कुणी बसलेली इथं? काही कुणीच नाही. मार का संपली? का देव कार्यात आडवी आली म्हणून. देव करा महाराज. बरं 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 महाराज, नक्की देव करतो, पण कोणचा देव करू ते तरी सांगा. आपल्या हिंदू धर्मात देवायला तोटा गेला नाही. लागल तेवढी देव. दगड उचलला तरी काय निघतो? देवच निघतो.
कुठला देव करावा, कुठल्या देवाकडे जावं. देवाचे प्रकार आहे महाराज. अष्टकोटी 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. कुठला देव करावा तर संत वाङ्मय ज्ञानेश्वरी गाथा असं सांगते. देवाचे 3 प्रकार पडतात. पहिला केलेले देव, दुसरे झालेले देव आणि तिसरे असलेले देव. यापैकी कुण्या देवाकडे जावं. नंबर 1 केलेले देव. आपण देव करतो. आपल्याला जर अडचण आली तर आपण देव करतो. तुम्ही बघा, एखाद्याचं जर लग्न जमत नसलं, ज्यांचं जमेल त्यांच्या करता नाही सांगू राहिलो मी, जमत नाही त्यांचा विषय चालला. एखाद्याचं जर लग्न जमत नसलं, मग आपण एखाद्या बाबाकडे पाहतो. मग तो बाबा काय सांगतो, हे बघा तुमच्या पोराचं जर लग्न जमवायचं असेल तर तुमच्या बांधावं गुप्त काय गुप्त मसोबा, त्याला तुम्हाला वरती काढावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला एखादं कीर्तन 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 म्हणून राहिलो मी, तुमच्या डोक्यात तेच येतं बघा लगेच. त्याच्याकरता तुम्हाला एखादं कीर्तन ठेवावं लागेल, त्याची पूजा करावं लागेल. आपल्याला अडचण आली आपण देव करतो, लगेच आपण त्याच्यावर शेंदूर लावतो, लगेच आपण त्याची पूजा करतो. पण मंडळी, अडचण आल्यानंतर ज्या देवाला आपण शेंदूर लावून पूजा करतो त्या देवाचं काही खरं नाही. का खरं नाही? अहो ते देव त्यांचंच पोट भरायला समर्थ नाही, आपलं कुठून भरणार आहे? आपुल्या पोटाचे रडते मग ती शिते अवसानी, पोटाचे रडते मग ती शिते अवसानी. आपल्या पोटाने रडते तिथे शिते आवडे, शिते अवसाने शिते आवडे. ओ शेतकरी हेंदरी वादे कोणाची बुजी बोलते गेले, आपल्या पोटाने रडते मागतीची दे अवदान अवदान. त्या देवायचं काय खरं नाही, आपल्या त्यांचं पोट भरायला समर्थ नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. काय झालं, दसऱ्याचा दिवस होता एकदा, आणि दसऱ्याच्या दिवशी एका आजोबानं पोराला वाटीत शेंदूर दिला आणि त्याला सांगितलं, जाय आपल्या बांधावर म्हसोबा आहे त्याला एवढा शेंदूर लावून ये. ते पोरग बांधावर म्हसोबाला शेंदूर लावायला घेऊन गेलं. बांधावर म्हसोबाच नव्हता मंडळी. तो पोरगा म्हणला, अरे कालपर्यंत म्हसोबा बांधव होता आणि आज म्हसोबा गेला कुठं? तो म्हसोबाच बांधव सापडा. तर त्या म्हसोबाची गंमत अशी होईल होती, जो पोरगा म्हसोबाला नैवेद्य दाखवायला गेला त्याच्या बापानं वखर असतो ना आपला, वखरच म्हणतात तुमच्याकडे, त्या वखराची 5 टोचाना म्हणून म्हसोबा वखर उठवेल होता आणि तो म्हसोबा वावरातच कुठेतरी पडून गेला. हा म्हणला आता म्हसोबा इड होता, म्हणला कुठं गेला. लय टाइम झाला, पण त्यानं पाहिला आता एवढा उशीर झाला, वेळ करण्यात काय अर्थ नाही. त्यानं तो शेंदूर घेतला आणि एका दगडाला लावला आणि घरी गेला. घरी गेलो त्याचा चुलत भाऊ आला. तो म्हणला, त्यानं तो दगड लाल केला, मग मी हा लाल करतो. भाऊबंदकी काय म्हणते? आपले लोक माग राहिले ते फक्त भाऊबंदकीमुळे. अशा भाऊ एवढी बांध कोरणारी तर तिथे लय अवघड बघा, कुठून जन्माला आले आणि कुठून नाही. मला माझा एक मित्र म्हणला, महाराज हे सगळे बांध कोरणारे जर सीमेवर सोडले तर जेवण लागणार नाही आपल्याला. म्हणलं का बरं? अहो हे कोरून सारा पाकिस्तान मध्ये घेतील, म्हणजे पहा एवढे भाऊबंदकी करता लोक. तो भाऊ आला आणि त्यानं दुसरा दगड लाल केला, तिसरा आला, तिसऱ्यानं तिसरा लाल केला आणि चौथा आला आणि चौथा म्हणला, अरे काल रात्री बांधव म्हसोबा एकटाच होता आणि रात्रीतून 3 म्हसोबा, म्हणजे म्हसोबाचं एका रात्रीत हे सुद्धा आणि हे सुद्धा. हे थोडं अवघड आहे. कस काय झालं हे मला सांगा. अशी किती दगड लाल केले म्हणजे त्यात आपलं कल्याण होईल? नाही महाराज. एकनाथ महाराज सांगतात की नाही, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी बैसविले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, मना येईल ते नाव ठेविले, वो तैसे या जनाला गले वेड. काय खरं नाही महाराज. केलेले देव त्यांचं कल्याण करण्याकरता समर्थ नाही, आपलं कुठून करणार? नंबर 1 सोडा मुद्दा, केलेले देव. दुसरे आहे झालेले देव. देव होता येत. आपल्या लोणवाडी गावातल्या एखाद्या माणसानं ठरवलं देव व्हायचं, होऊ शकतो. कसं होतो? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, 100 जन्म ब्राह्मणाच्या घरात घेऊन नित्य कर्म करायचं आणि शतकोटी 100 जन्म घेऊन नित्य यज्ञ केल्यानंतर, नित्य पूजा केल्यानंतर माणसाला इंद्रपद मिळतं. पण ते यज्ञ कसे करावे लागतात? त्या यज्ञामध्ये बरोबर जाऊ दे,
कार्यकर्ते असतील सप्ताचे चहा पाणी ठेवायचं असेल, जाऊ. बरोबर. 100 जन्म केल्यानंतर यज्ञ करायचं आणि यज्ञामध्ये तूप टाकायचं. तूप काय जर्सी गायचं नाही, हांबा गावरान गायचं. आणि किती तूप टाकायचं लोणवाडीकर? हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार यज्ञात अखंड पडली पाहिजे. तुम्ही फक्त ऐकून ठेवा, एवढं करायचं नसतं, कीर्तन फक्त ऐकायचं असतं. अहो गावरान तूप आणि हत्तीच्या सोंडेसारखं, लोक एवढी कंजूसी करते राव तूप वाढायला. आता आम्हाला रोज एक गाव जेवायचा प्रसंग येतो. आज किती मन मोकळ्या मनानं तूप वाढलं, घ्या बाबा तूप, घ्या महाराज, घ्या महाराज तूप. किती महाराज वराडे परिवाराकडे भोजन होतं, किती पोटभर जीव, घ्या महाराज तूप, घ्या तूप, घ्या घ्या महाराज तूप. अहो एवढं तूप मला माझ्या सासरवाडीला सुद्धा वाढेल नाही अजून. किती आग्रह केला महाराज. नाही तर काय काय ठिकाणी एवढं प्रेमपूर्वक नसतं महाराज. एका जागा कीर्तनाला गेलो, एक बाई 2-2 चमचे तूप वाढीत होती. तिच्या मालकानं पाहिलं, तो म्हणला ए एवढं तूप वाढीत असेल त्यांना, आणि इकडे ती तूप. त्यानं ती तूप मागं घेतलं, गौरी पेटवली, गौरी. आणि त्या गौरीवरती 2 चमचे तूप ओतलं आणि 40 लोक दुरावच ऍडजस्ट केले. पाहता काय तुम्ही माझ्याकडे? मला सांगा, अशा माणसानं जर ठरवलं इंद्र व्हायचं, होईल का? होतो नाही होणार. पण एवढंही करून जर माणूस इंद्र झालाच, पण इंद्र पदाला एक अडचणी. काय अडचणी? ज्ञानोबराय सांगतात, मग तया पुण्याचे पावटे सरे, सगळे चिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, इंद्राला इंद्रपद संपलं, तुका म्हणे जाती पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती, तुका म्हणे जाती. पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती, तुका म्हणे जाती. पुण्याक्षया अधोगती, हे तुका म्हणे जाती. पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती, पुण्याक्षया अधोगती. इंद्राला पुण्य संपलं, पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मग मला सांगा, कधी मध्ये जो देव राहिला त्याला नमस्कार केलेलं चांगलं का कायमच्या देवाला नमस्कार केलेलं चांगलं? बोला बोला बोला. कायमच्या देवाला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. पण तत्पूर्वी थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल मंडळी, आपण सगळ्यांनी प्रके आत्रे हे नाव ऐकलं असेल. म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. ते प्रके आत्रे एकदा मंत्रालय फिरायला गेले आणि मंत्रालय फिरता फिरता समोरून एक मंत्र्याचा ताफा आला. ताफा आल्याबरोबर मंत्र्याच्या बाजूला पोलीस उभा होता. त्या आत्र्यांनी त्या पोलिसाला मोठ्यानं रामराम घातला. राम राम साहेब. मंत्र्याकडे पाहिलंच नाही. मंत्र्याला असा राग आला. मंत्री महोदय म्हटले, आत्रे मंत्री मी, हा माझ्या सिक्युरिटी करता इथं उभा आहे, तुम्ही मला राम राम करायचं सोडून दिलं आणि त्याला का राम राम केला? आत्रेने उत्तर लई भारी दिले. आत्रे म्हटले, साहेब राम राम तुम्हालाही केला असता हो, पण तुम्ही फक्त इथं 5च वर्षी 5 वर्ष झाली का गोइंग टू लोणवाडी, तुम्हाला विचारित कोणी इथं? पण हा पोलीस इथं कायमचा आहे. मग जो देव कधी मध्ये राहतो त्याला नमस्कार केलेला चांगला का जो कायम राहतो त्याला नमस्कार केलेला चांगला? बोला बोला. कायमच्या देवाला नमस्कार केलेला चांगला. इंद्र चंद्र हे पद कधी मध्ये राहणार आहे, पण जो कायम राहतो, जो कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे, अशा असलेल्या देवाकडे जा. असा असलेला देव कोण आहे? ज्याला जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी वेद शास्त्र सगळे ग्रंथ मानतात, असा हा देव. विठेवरी जाची पाऊले समान, विठेवरी जाची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. ज्या देवाला शास्त्र मानतात, जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी सगळी ज्याची आराधना करतात, अशा देवाकडे जा. ज्याला शास्त्राचा आधार आहे, ज्याला पुराणाचा आधार आहे, ज्याला सगळे वेद मानतात, म्हणून एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी व एका जनार्दनी
पाठीमाग नवरात्रात कीर्तन रंगात आलं आणि त्या कीर्तनात मी हे म्हटलं, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एक माणूस असा माझ्या पुढे बसेल, विनय करी बा, तू घुमायला लागला, त्याच्या अंगात आलं. मग मी पुढे गेलो आणि त्याला जाऊन मिठी मारली. त्याला मिठी मारली, तो मला म्हणला, ए बाबा ए खिसा सोड, खिसा बिड्या 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 मोडतील मला, खिसा सोड म्हणला. आता काय करावं? अवघड आहे मा. हा देव काय असा अंगात बिंगात येत नाही हो, याचं कामच लय निराळे. साधू संतांच्या काही चालीचा असे का त्या माणसाला डोलायला लावतात मग. काही चालीचा ठेवणीचा असे महाराज. ब्राह्मणाचे पोर किती गोड वाटतं बघा, दोन्हीचा हाट. काही चालीच असे महाराज. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज या संतांनी का या अभंग तशा ढगात बसवले का? कारण लोकांना इथं येता यावं, काहीतरी लोकांना तसं वाटावं. काय 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 एकनाथ महाराज प्रयत्न करतो. एकनाथ महाराज म्हणतात, केसारी फणी ग मैना काळी पोत, केसारी फणी ग मैना काळी पोत, केसारी फणीग मैना काळी पोत मणियारे, केसारी फणीग मैना काळी पोत मणियारे. काळी पोत घे बाराण्याला आयुष्य माग कर, काळी पोत घे बाराण्याला आयुष्य माग कर. तसं जपाव काळ्या मन्याला, तसं जपाव गरजण्या, काळ्या मनाला तसं जपाव गरजण्या. हे ग माय वाढ ग माय, हे ग माय वाढ गं माय. केसारी फणी ग मैना काळी पोत मणी, केसारी फणी ग मैना काळी पोत मणी. केसारी फणीग मैना काळी पोत मणियारे, केसारी फणीग मैना काळी पोत मणियारे. आठवा भरून जोंधळा दे तुझ्या बबीला माझा जुवाई. तुझ्या भक्तीला माझा हे ग माय, ये गो मैना हे ग माय, वाढ गं माय. बब्याची आय, पिट्याची माय, बब्याची आय. केसारी फणी ग मैना काळी पोत, केसारी फणीग मैना काळी पोत मणी, केसारी फणीग मैना काळी पोत मणी, केसारी फणीग मैना काळी पोत केसारी मणी. हौसाये ग कौसाये तुझ्या बबीला जायचं काजळ घे. काय महाराज साधू संतांचे काही चालीच नाही ढंगाचे बघ. आहे का? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. ज्या देवाला शास्त्राचा आधार आहे, ज्या देवाला पुराणाचा आधार आहे, ज्या देवाला वेद मानतात, अशा देवाकडे जा. बरं 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 महाराज, असा कोणता देव आहे? विटेवरी ज्याची पाऊले समान. हा नुसता देव नाही, जो या देवाचा आहे देव. हा घडवलेला नाही, हा केलेला नाही, हा झालेला नाही, हा मूळचा असलेला देव आहे महाराज. हा स्वयंभू आहे. हा कालही होता, आजही होता आणि उद्याही राहणार आहे, असा हा स्वयंभू देव आहे महाराज. लोळती तोडर दानव दैत्य. हा भगवान परमात्मा स्वयंभू आहे, जो विटेवरती उभा आहे. नामदेवराय म्हणतात की नाही, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा. हा देव विटेवरती उभा आहे, या देवाकडे तुम्ही जा. वा महाराज, कीर्तन संपायला फक्त 15 मिनिटं बाकी राहिले. नक्की या देवाकडे आम्ही जातो, पण या देवाची एक अडचणी लोणवाडीकर. काय अडचणी? याच्याकडं जात असताना मोठेपणाचा आव आणून अजिबात जाऊ नका. मायाले अभंग पाठे, आपल्याला ओव्या तयार आहे, आपल्या कीर्तनातले लोक डोला त्या, आणि मग आपल्याला असं आहे गबस पोत्यानं पडेल. याच्याकडे मोठेपणाचा आव आणून जायचं नाही. हत्ती होऊन पेक्षा कधी चांगलं. मग समजा विनेकरी बाबा, मी जर तुम्हाला म्हटलं या सफेद शर्ट घातलेल्या या लेकराला उचलून घ्या, घ्याल का नाही तुम्ही? घ्याल. मी जर तुम्हाला म्हणलं मला उचलून घ्या बरं, तुम्ही म्हणजे तूच उचला आता मला. का? कारण हे लेकरू कसं आहे, लहान आहे. अहो याच्याकडे लहान होऊन जा, हा लवकर तुम्हाला पदरात घ्या. लहान व्हा म्हणजे काय करा, अजून सोपं सांगतो ऐका. या देवाकडे जात असताना मायबाप काहीतरी संबंध जोडून जा. हे वाक्य खूप या अभंगाला टर्न देणार आहे. संबंध जोडा. काय संबंध जोडा? अहो याच्याकडे मोकळ्या दारानं जाणारे अनेक आहे, पण जो संबंध जोडून गेला त्याला देव पहिल्या दारानं आत घेतो. कसं? उदाहरण देतो आहे. आधी उदाहरण आहे का? जिथं संबंध आला तिथं ममता बाहेर येते. काय झालं? एक म्हातार लोणावळा येऊन बसले आणि त्यांना मलकापूरला जायचं होतं, पण जाता जाता बस या फाट्यावर जाऊन अडकली. का?
ते म्हातारा म्हणला, आहे कंडक्टर जाऊ दे गाडी, पुढं पुढं घे. ते बसचा कंडक्टर म्हटले, बाबा कुणीतरी मोटरसायकलवाला येऊन धडाकला गाडीला, त्याच्यामुळे गाडी पुढे घेता येणार नाही. म्हातारा म्हणला, काय प्रजा जन्माला आली, काय पोरं गाड्या चालवित्या. आमच्या वेळा असं नव्हतं. आमच्या वेळेस सायकली लोक फिरायचे, पण हळूहळू फिरायचे. भर्र दिवशी वाऱ्याच्या वेगानं पोरं जात्या, पटत सुद्धा नाही. आईबापाचा दोष या, आईबापाला पटायला पाहिजे, पोराच्या हातात गाड्या देतात. असं जे म्हातारं लालताल झालं तरी पोरगं गाडी बाजूलाच घ्यायना. मग त्या बाबाला राहुलं नाही. काठी टिकीत म्हातारं बसच्या खाली उतरून पाहत तो गाडी ओळखीची लागली. अजून थोडा पुढे गेला आणि म्हाताऱ्यानं पाहिलं तर म्हाताऱ्याचा पोरगाच दिसला. आता म्हाताऱ्यानं काठी फेकली, अरे 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 कुठं लागलं, किती लागलं तुला. दृष्टांत संपला. जो म्हातारा 1 मिनिटाच्या आधी पोराला शिव्या घालत होता, आता तो म्हातारा पोराला उचलून घ्यायला लागला. का? कारण बाबाचा आणि पोराचा काय निघाला, संबंध निघाला. जिथं संबंध जोडला जातो तिथं महत्व येतं. हे बी नाही कळ, सोपं सांगतो, अजून सोपं आहे का. मलकापूरच्या स्टँडवरनं कॉलेज सुटलं आणि तुमच्या गावातली एक मुलगी घरी यायला निघाली, पण एका पोरानं तिचा पाठलाग केला. ज्या बसमध्ये ती बसली तो पोरगा त्याच बसमध्ये बसला. जिथं ती उतरली तो तिथंच उतरला. पोरगी तुरु गावाकडे आली, तोही तिच्या मागं तिथं आला. मळ्यात पोरगीचं घर होतं, तोही मळ्यात निघाला. पोरगी घाबरायला लागली, अरे कोण आहे. डायरेक्ट पोरगी घरापर्यंत गेली आणि ते पोरगही तिच्या मागं त्या घरापर्यंत आलं. आणि पोरीनं पाहिलं, आता पुढे दरवाजा दिसतो. आता पोरीला हिंमत आली. पोरीनं पायातली चप्पल काढली, अशी मागं वळून पोराच्या खाडकन लावणार. तोच दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून आईनं त्या मागच्या पोराकडे पाहिलं आणि आई मागून म्हणली, दादा तू आला रे. दादा म्हणले, पुरीच्या हातात चप्पल अशीच. पुरी त्या पोराकडे पाहायची, आईकडे पाहायची, पोराकडे आई. अगं आई दादा कसा. मग आईने सांगितलं, अगं हा तुझा मावस भाऊ दुसरीला होती तशी पुण्याला शिकायला गेला, आत्ताशी आपल्या घरी आला. मग पुरीनं चप्पल फेकली, दादा आला. काय झालंय, पुरीचा आणि दादाचा काय निघाला, संबंध निघाला. देवापर्यंत जाणारे अनेक आहे, पण जे संबंध जोडून गेले देव त्यांच्या करता पुढे येतो. उदाहरण सांगा महाराज, उदाहरण सांगतो. जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी अनेक माणसं देवाकडे गेले, त्या देवानं साधं डुंकून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही, पण संबंध जोडल्यामुळे तोच देव वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार वहिनी मी आले, वहिनी दार उघडा, वहिनी मी आले. कीर्तन सुटल्यावर घरी गेल्यावर लवकर आपल्याला घरच्या आत घेणार नाही, पण देव आवाज द्यायचा, वहिनी मी आले, वहिनी मी आले, वहिनी मी आले. अहो ज्या देवाची कित्येक लोक वाट पाहतात त्यांना त्यांच्या दाराला अजून पाय सुद्धा लावला नाही. बहिणीचं नातं जोडल्यामुळे तो देव आवाज देऊ लागला. का? नातं जोडा महाराज. साधू संतांनी कधीतरी याच्याशी भावाचं नातं जोडलं, भाऊ म्हणून आला. आईसाहेब द्रौपदीने सखया का वेळ लावला, अरे लवकर ये, माझी अवस्था अशी झाली, देवा वस्त्र ओढायचं काम सुरू आहे, सखया का वेळ लावला. द्रौपदी मातेला जेव्हा भर सभेमध्ये उडून आणलं, दुःशासन एका हाताने वस्त्र ओढतोय. द्रौपदीने आजूबाजूला पाहिलं, 5 वाघासारखी पती बसले. तिला वाटतं हे मला वाचवतील, पुढे नाही आले.
द्रोणाचार्य पाहिले हे मला वाचवतील ते बी नाही उठले. कृपाचार्य वाचवतील, पितामह भीष्म वाचवेल, धृतराष्ट्र सिंहासनावरती उच्च पदावर बसलेले आहे ते मला वाचवतील. नक्की कुणीतरी आता मला सोडवेल. कुणीच पुढे आलं नाही. जेव्हा तिला कळालं आता याच्यातलं कुणीच मला वाचवणार नाही, तेव्हा माय द्रौपदीने एका हातानं लावून धरलेलं वस्त्र मोकळं सोडून दिलं. दोन्ही हात वरती केले आणि जगाच्या बापाला सांगितलं, ए सखया काय वेळ लावला? सखया काय एवढा वेळ उशीर झाला रे कन्हैया. आता या भर सभेमध्ये मी नग्न होऊ शकते, माझी लाज तुझ्या हातात आहे. सखया सख्यत्वाचं नातं जोडलं. एवढा वेगानं आला देव तिच्या करता. त्वरा झाली गरुडा टाकीने मागे द्रौपदीच्या लागे नारायण. देवानं गरुड सुद्धा मागं टाकला आणि एवढा वेगानं आला का? नातं जोडल्यामुळे. काहीतरी नातं जोडा. कधीतरी संत याला बाप म्हटले, विठ्ठल माय बाप चुलता. कधीतरी संत याला कुठल्या कुठल्या वेगळ्या नात्यानं आवाज दिला. पण जनाबाई सगळ्यांपेक्षा विद्वान निघाल्या. जनाबाईला पक्क माहिती होतं बाकीचे नाते जोडण्यापेक्षा, बाकीच्या अन्य इतरत्र नात्यापेक्षा जगात सर्वश्रेष्ठ नातं जर कुठला असेल तर ते माय लेकीच आहे महाराज. जगात कुठलं नातं जर वजनदार असेल तर ते एका आईचं आणि एका मुलीचं आहे. काही झालं तरी लेकीला आई लागते आणि आईला लेक लागते. म्हणून जनाबाई आजच्या अभंगात लेक झाल्या आणि पंढरीच्या विठ्ठलाला माय केलं. भगवान परमात्म्याला माय जनाबाई आई म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात
रखुमा जय 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 जय